बोलायला काढ हो का ऐकून घ्या सांगतो गव्हाणे आम्ही पहिल्यांदा इथं आल्यानंतर तुम्ही काय केलं काय सांगितलं आम्ही जे सभेची परवानगी काढली तिथं आल्यावर तुम्ही काय म्हणलं आम्ही परवानगी काढली म्हणलं सांगितलं का नाही का बरं सांगितलं तसं तुम्ही लबाड बोललो तुमच्यावर गुन्हा दाखल करू आम्ही आता कंप्लेंट करू तुम्ही कसं सांगितलं आम्हाला आम्ही खुर्च्या अवतरले द्या आम्ही खुर्च्या अवतरले का नाही आम्ही नियोजन केलंय तिथं जाऊन तुम्ही बसताय सोलापूरची दहशत माजवतो सोलापूरची माणसं आणतो आणि तुम्ही काय म्हणता तुम्ही काय म्हणलं परवानगी तुम्ही काढली म्हणलं मग काय लबाड बोललो तुम्ही परवानगी काढली म्हणून कोण सांगितलं तुम्हाला कोण वरच्यानं म्हणजे कुणी सांगितलं मग लबाड बोलता का मग तुमच्यावर गुन्हा दाखल करतोय का मी मग असं का करतो तुम्ही लबाड बोलता का तुम्ही मग आमचे खासदार मॅडम इथे यायला लागले गावात दौरा घ्या लोकशाही मार्गाने काय असेल ते होऊ द्या ना लोकशाही तुम्ही गावात नाही तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही काय थांबा ह्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही तिथनं गेलो माघारी त्यांची परवानगी नाही त्यांना लबाड का बोलायचं आम्हाला परवानगी काढली म्हणून तिथनं अफगाणला आम्हाला मग असं नाही करायचं ना तुम्ही दहशत माजवला का अजून माझा पहिला दिवस आहे परवानगी आमची परवानगी होती साहेब मग आमची परवानगी असं तुम्ही तुमची परवानगी म्हणून लबाड का बोललो कोण म्हणलं सांगा नाव सांगाय त्याचं सांगा ना तुम्ही नाव कोण म्हणलं तुम्हाला सांगितलं पाहिजे ना तुम्ही अहो तसं नाही ऐकून घ्या आमची सभा तिथं आहे आम्ही खुर्च्या मांडला तिथं आम्ही खुर्च्या मांडल्या असताना हे तिथे येऊन सोलापूरची माणसं गुंडगिरी आणून तिथे बसतो साहेब असं नाही साहेब नितीन गव्हाणे परवानगी माझी त्यांनी आम्हाला म्हणलं की आम्ही परवानगी काढले हा दहशत माजवला काय इलेक्शनचा प्रचार आहे उमेदवार मी काँग्रेस पक्षाचा साहेब असं चाललं अजिबात दहशत गुंडगिरी चालणार नाही लोकशाही आहे की नाही आपल्या आम्ही गुन्हा दाखल करणार नितीन गव्हाणेवर आणि श्रीकांत बेलगे पाटलावर त्याने खुर्चीवर बसला होता आयटी देऊन त्यांना विचारलं परवानगी काय का आम्हाला त्यांना वाद घालायचा नव्हता श्रीकांत बेलगे त्याच्याबरोबर माणसं घेऊन आला सगळी तसं नाही साहेब लक्षात कशासाठी असं तुमच्या विश्वासावर आम्ही आलो परवानगी काढल्यावर आम्ही हात जोडला यांना दुसऱ्या ठिकाणी सभा घेतली आता तिथं काय झालं की तिथं झालंच नाही म्हणजे परवानगी नाही व्हायची यांनी लबाड बोलले कुणाचं ऐकून यांनी बोलले सांगावं आम्हाला कुणाचं ऐकून बोललो तुम्ही कशासाठी सांगितलं तुम्ही वरचं सांगितलं म्हणजे कोण वरचं सांगितलं तुम्हाला तुम्ही असं करता का कुणी सांगितलं तुम्हाला मग तुम्ही कसं म्हणलं मला तिथं वरच्यानं सांगितलं आमची परवानगी काढली म्हणून साहेब असं नाही साहेब ही लोकशाही आहे उमेदवार आहे जिल्हा परिषदचा मी एसपी साहेबांकडे जाऊन बसेन मी ही पंचायत समिती उमेदवार आहे मी जिल्हा परिषद उमेदवार आहे आज पहिल्या दिवशी असं दर्शन करतात मी एसपी साहेबांना जाऊन प्रश्नाला बसीन तुम्ही लबाड का बोलला परवानगी काढली आमची परवानगी असताना तुम्ही आमच्या ठिकाणी जाऊन तिथं खुर्च्या सोलापूरची माणसं आणून गुंडगिरी आणून तिथं बसवता मग आणि तुम्ही आम्हाला सांगता की आमची परवानगी आहे म्हणून ही दंडीरशाही आहे का या मतदारसंघामध्ये दंडीरशाही अजिबात चालू देणार नाही आम्ही जसं तसं उत्तर देऊ डिपार्टमेंट काय करतो साहेब सकाळी 8 वाजता आम्ही इथं कशासाठी पण असं पुन्हा जर असा प्रकार झाला बिला की आता एसपी साहेबांकडे जाऊन बसणार आहे याच्यावर गुन्हा दाखल कराया नितीन गव्हाणेवर आणि श्रीकांत वेलगे पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे सोलापूरची माणसं आहेत सोलापूरच्या 5 गाड्या तिथे द्या तुम्ही बघा तुम्ही मग 50 लोक सोलापूरचे आणून आमच्या सभेच्या ठिकाणी त्यांनी कसं माजवते ते काय कारण आहे असं करायचं कशासाठी असं वागताय तुम्ही दहशत माजवता का तुम्ही देणार नाही आम्ही माणसं कुणाला लढणार आम्ही प्रत्येकाला भारत उभारतो ना स्वतःच्या ताकदीवर उभारणार कुणाच्या बापाच्या ताकदीवर उभारणार नाही कोण काय करतंय बघू दे मला बेस तर माझा जीव गेला तर लोकशाही राहिली की नाही जिवंत माझ्याकडे धन टाकते श्रीमंत लोकांच्या विरोधात माझ्यासारखा गरीब माणूस उभारलाय म्हणून तुम्ही असं